गुड मॉर्निंग गाईज. आणि आपला हा आहे संगीतचा व्लॉग. म्हणजे आज मी पूर्ण दिवसभर काय काय करणार आहे ते तुम्ही नक्की बघा ह्या व्लॉगमध्ये. तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत. ओके. आणि तुम्हाला गॅलरीमधून व्ह्यू दाखवते. मॉर्निंग वाईब लाईक मस्त वाटत होतं खूप. असं वाटत होतं की पाऊस वगैरे पडेल, बट नो, मस्त एकदम क्लायमेट झालं होतं. एकदम सूट होत होतं क्लायमेट आजच्या डेसाठी. आणि इथे मस्त मी थोडंसं वाईब घेत उभी होती इकडे. आणि हा तुम्हाला एंट्रन्स दाखवते आतमध्ये, म्हणजे हॉटेलमध्ये आपण जेव्हा जातो बीचकडे वगैरे. सो इथून आहे तो वे जाण्यासाठी. आणि देन मी आले रूमवरती परत. आणि इकडे तुम्हाला दाखवते मी मेकअप केला होता नॉर्मल एकदम, बिकॉज आज तर खरी मजा येणार होती, बिकॉज मी बीचवरती वगैरे पण जाणार होते आणि सगळे आज येणार होते. सो कसं पण कसं राहणार ना आपण. सो नॉर्मल मेकअप केलं मी. आणि नंतर मी जाणार आहे खाली. ओके. सो इथे तुम्ही बघू शकता मी एकदम नॉर्मल मेकअप करते, एकदम नॉर्मल. ओके. सो जास्त काही यूज नाही केलं. आयब्रो डिफाईन करून घेतले, लिपस्टिक वगैरे यूज केली, देन कॉम्पॅक्ट पावडर वगैरे यूज केली. आणि मग सगळं करत करत आपण आता जाणार आहोत खाली. ओके. सो इथे तुम्ही एन्जॉय करा, बघा कसं चाललं आहे माझं मेकअप. नॉर्मल एकदम सिम्पली जो मेकअप मी करते डेली लाईफमध्ये, सो तो असाच आहे. ओके. सो मेकअप झालेला आहे. हा आहे आपला लुक. सो तुम्ही बघू शकता एकदम सोबर मेकअप. लाईक काही जास्त यूज नाही केलं मी. मस्करा पण यूज नाही केला, ब्लशर पण यूज नाही केलं. नॉर्मल, एकदम नॉर्मल बाहेर जाण्यासाठी. ओके. सो एक प्रेझेंटेबल पण दिसण्यासाठी आपल्याला हे करावंच लागतं मुलींना. सो म्हणून. आणि नंतर मी आले इकडे खाली आशूच्या रूमवरती. इकडे आम्ही सगळे बसलेलो तयारी वगैरे करत. आणि इकडे मम्मी बघा, मम्मी इकडे बघते कोण आलं आहे का बाहेर वगैरे. इकडे कर्टन्स लावत होती. आणि हा असा माझा पूर्ण लुक. आणि हा ड्रेस मला माझ्या सिस्टरने गिफ्ट केला होता. माझ्या काकीची मुलगी आहे जी मुंबईला राहते, वृषाली, तिने मला हा ड्रेस गिफ्ट केलेला. देन तुम्हाला इकडे दाखवते आशूची ज्वेलरी. आशूकडे खूप सारी ज्वेलरी आहे जिच्यावर आमच्या सिस्टर लोकांची खूप अशी नजर असते की काय असेल. सो ती मला दाखवत होती हे सर्व, तिचं ज्वेलरी वगैरे. देन इकडे जिजू ते पैंजण आणलेले ना ते घालत होते आशूला पायामध्ये. सो बघा, असं पाहिजे ना मस्त एकदम, म्हणजे राणीसारखं ठेवलं पाहिजे, आहे की नाही. देन ह्या दोघांची प्रॅक्टिस बिलकुल नव्हती डान्सची, जे की मी त्यांना फोर्सफुली बोलले अरे करा यार. सो इथे ना त्यांना बोलले आधी तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या, नंतर आपण प्रॅक्टिस करूयाच, आम्ही पण नाश्ता वगैरे करून येतो. देन आम्ही असंच सगळे गेलो, सोनूला घेतली आणि देन नाश्ता करायला वगैरे आम्ही निघालो. तुम्ही बघू शकता. वाव, मला ड्रेस किती सूट करत होता यार, मस्त. देन इकडे सगळे नाश्ता वगैरे करत होते, आम्ही पण इकडे नाश्त्यासाठी चाललो आहे. सो आता आम्ही पण नाश्ता वगैरे घेतो मस्त. आणि इकडे बघा कांदे पोहे, परत थालीपीठ, खूप सारे आयटम्स होते, बट मला जे पाहिजे होते तेच मी घेतले. ओके. देन परत इकडे आशूच्या रूमवरती आलो आणि इकडे आम्ही सिस्टर लोक बसलेलो टाईमपास करत. आणि तुम्ही बघा हे सगळं आशू आहे ना, म्हणजे नंतर वेअर करणार होती एक एक गोष्ट सर्व. तिचं जे आउटफिटवरची जी ज्वेलरी होती ते सगळं दाखवत होती आणि आम्हाला पण बोलत होती की या तुम्हाला काय पाहिजे असेल तर घालायला वगैरे. बट आम्ही असंच बघत होतो. आम्ही मुद्दाम तिला चिडवत होतो, दीदी आम्ही सगळं घेऊन जातो आहे तुझं सर्व, जे काय पाहिजे ते नाही, आम्ही सर्वच घेऊन जातो. आणि हे बघा, हे बिंदीज बघा किती आहेत. आणि ती काय बोलते की हां मी एवढे सगळे घेऊन ठेवले आहेत बिकॉज तुमच्या लग्नात मला हेच मिळेल की नाही काय माहिती, म्हणून मी एकदाच आधीच घेऊन ठेवलं आहे. म्हणजे किती किती जोक मारावे ना माणसाने. गुड्डी पण हसत होते आणि मी तर फुल हसत होते. बोलले चला ह्याचे पण टेक घेऊया तुमच्यासाठी. आणि हे बघा किती बिंदी. आणि वॉशबॅगमध्ये ना हिच्या एवढे सारे क्लचर्स होते. लाईक मी बोलले अगं मला तरी दे, हे मी यूज करेल, तू ठेवून काय करणार, मला प्रत्येक आउटफिटवरती होतील. आणि आम्ही असं तिघीने एवढं एंटरटेन करत होतो एकमेकींना, म्हणजे काय सांगू यार तुम्हाला. खूप मजा आली, खूप सिरियसली. आणि हे बघा आशुनी आहे ना आज पिंक साडी वेअर केलेली मस्त. पिंक माय फेवरेट पिंक. ओके. सो इथे असंच टाईमपास करत होतो आम्ही मस्त. हे बघा किती प्रत्येक आउटफिटवरती, लाईक हिने शॉपच ओपन केलं आहे मे बी. हां सिरियसली यार. देन इकडे आले आजी आजोबा पण मंडणगडवरून आणि आत्या आजी, मग ते पण बसले. आणि आम्ही गुपचूप आहे ना नंतर म्हणजे 4 वाजता आम्ही सगळ्यांना झोपवलेली तिकडे रूमवरती आणि आम्ही दोघीच आलो इकडे चहासाठी. आणि असं करायचं असतं, फसवून यायचं असतं कधी कधी बाकीच्या लोकांना. सो आम्ही मुद्दाम असं झालो सगळ्यांना टाकून दोघीच, आणि आजी आजोबांना पण तिकडे पाठवून दिली चहा वगैरे.
आणि इकडे दोघीचा टाईमपास करत होतो. ठीक आहे. आणि इकडे बघा काय काय मस्ती चालली आहे. देन इकडे आशूचा मेकअप करण्यासाठी ताई आलेली, ज्योती ताई, जिचं पार्लर मे बी इकडे आहे, स्टँडच्या समोर आहे. हां, सो ती इकडे मेकअप वगैरे सगळं चालू होतं. देन इकडे सगळी रेडी झालेली. इकडे बघा आजी कशी आजोबांना टाकून एकटीच मस्त फिरते गार्डनमध्ये. आणि इकडे आम्ही असंच सगळे होतो. आणि हा गाईज नेक्स्ट आपला व्लॉग असेल परफॉर्मन्स, जे की संगीतचे सगळे परफॉर्मन्स त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि आता इकडे तुम्हाला दाखवते मी. मम्मी बघा कशी फिरते. इकडे मामी खात होती मस्त. इकडे दीदी, मावशीची मुलगी माझ्या.